तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळची वेळ आहे, 10:30 वाजलेले आहेत आता. आणि आजचं वातावरण बी असंच आहे, आबाळ आले. नेमकं रात्रीच्याला अचानकच मी म्हणजे हिनं ठरवलं की तूर भिजू घालायची. त्याच्यामुळं रात्रीच्याला आम्ही तूर भिजू घातली. तूर भिजून चांगली फुगून वर बी आली आता. पण अडचण अशी आहे की आज ऊन नाही. तू कुणाला बघतोय? वर कोणतरी आहे. तर काय करायचं का आता? चिकटपट्टी आणखी तेवढी चिकटपट्टी राहिली माझी आणायचं. आणता कात्री बी आण. हे कागदाला कुठं कुठं बोळा येते ना, ह्या बोळांना चिकटपट्टी लावली की तूर खाली जायची नाही. ही अशी बोळा येते, त्याला चिकटपट्टी लावायची. कागदात कोणच्या होती का? त्यासाठी मांजर पाळावं लागतं, आणि मांजर तर अजिबातच आवडत नाही हिला. माझ्यावरचा येतं लगेच कॅमेरा झाला की मीच कशी सगळ्यांना दिसते काय माहिती. क्या म्हणजे तुला मांजर आवडत नाही? ती खऱ्यानेच आवडत नाही. मला जनावर घरात त्रास दिलेले आवडत नाही. मला बाहेर पळायला काही नको म्हणत नाही. बाहेर पळायला त्रास मलाच. मांजर घाण काढा, खाऊ पिऊ घाला. मांजर कधी घरात हागत नाही. ती मांजर घरात हागत नसते ती. ए गट्ट्या, कुणाला बघता येईल? चोरी करून गेली यार माणसं. त्यांना आता कळलं ग, आता कळलं त्यांना. आपण ते तिकडं बघितलं ना, मी आपण बघायला लागल्यावर कुत्र्यांना कळलं. चला या असू द्या आता. या गट्टू डॉन या. बास झालं, बास झालं आपलं, भाकरीपुरतं झालं. हो निघते का? हा बसवा. लाव इथं, या इकडे या. इथं लाव, अशी उभी एकच. हा लांब न घे ना जरा, इकडून घे जरा, जाऊ दे जरा थोडी. हां बस 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 बस. तसं काय नसतं, आधी चिटकून कापून टाकायचं. तर घेऊ सगळं चिकटपट्टीनं बोळ बोलून. कागद तिकडं झाकला, त्याच्यावर तुरी टाकायला चालू केलं. आता इथं पहिल्यांदा ही नेट हातरली खाली, आणि ह्याच्यावर तुरी टाकल्या, कारण की तुरीतलं जे पाणी आहे ते खाली जमिनीत जिरून जावं. म्हणजे कागदावर पाणी, त्या कागदावर पाण्यासाठी टाकलं तर त्यातनं पाणी लवकर निघून जात नाही. ए गप्पा रे डॉन, किती वेळा सांगायचं तुला? आणि पाणी जिरलं की मग परत पटकन वाळाय मदत होती. नाहीतर अशी जर पाण्यासाठी टाकली तर त्या कागदावर तसंच पाणी राहतं. 4 दिवस नाही वाळायचे. आणि आता आबाळ आले तर काय व्हायचं ते उघड आहे आता. हा काय बी होऊ द्या, म्हणजे असं कसं ग, वाळली पाहिजे तूर जर नाही वाळली तर मग. 7 बाया आल्या. 7 बाया म्हणजे 7 जण, तर कमीत कमी 7 जणी तर असते त्यात सवासण्या. क्वाय 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 करत भांडणं लावणाऱ्या. आणि यांचा आवाज एवढा कर्कश आहे की माणसाचं डोकं दुखेल की. किती जरी कालवा करत असल्या का, त्यांना गोसावी आला म्हणलं का, तिला की गप्प बसते. ध्यानात ठेवा बरं का बायानो, गोसावी आला म्हणलं की गप्प बसते. काय विशेष काय नाही. आजी म्हणायची आमची. होय बर. अशी वाळू घातली, पातळ घातली, चांगली पटकन वाळेल. का तर ऊन नाही, आज आबाळ आहे नुसतं. आजच्या दिवसात वाळली तर देवच पावला, नाहीतर मग उद्याचा दिवस तर घेणारच आहे. ऊन नाही, ऊन पडलं घडीभरात तर मग मात्र 100% आजच्या उन्हात वाळते बघा, नाहीतर उद्याचा दिवस जाणारच आहे. तर आता आपण गाईनं पाणी पाजून घेऊ, गाईनं पाणी पाजून बांधू. आज काय ऊन नाही, ह्या जाग्याला जरी ठेवल्या तरी काय अडचण नाही. तरी बी बांधू सावलीला, तसं काय नाही. ऊनच नाही, शिरवाळा आहे आज. तरी म्हातारी गाय खाणं चालू जायचं अजून. ह्या दोघांनी खायचं बंद केलंय. चिंगीला बांधलं इथं चरायलाही झालं. इथं हिरवगार आलंय चरायला. म्हणलं मन देऊन लागली खायला, म्हणलं बांधावीला. सोम्याला बी इकडं आणावं, नाही तर नको. ती सोडला म्हणजे
गवतच नाही परत लय जरा पडतो. त्याला मोरकी लावावं लागणार आहे आता. हिला बी जागा बदलतो, दुसरीकडे बांधतो होता जिथे गवत आहे तिथे खायला. इथं बरं आवाळ आले बघ ना, आवाळ कसलं आले. खरंच काय मग आलंय की अहो. मला वाटलं पळत आला एवढा लग बघे ना काय. हा पोळी खायलाच पळत आला असं वाटलं. कोणी केलंय असं? काय केलं? नाही हो पक्ष्यांनी केलंय इथं. पक्ष्यांनी केलंय, पक्ष्यांनी तिकडे टोचा चोचा मारलेला. मारून गेली. जाऊ द्या, इथं त्याला नाही काय केलं. ती मी थोडं सुरीनं कडनी ही केलंय. आव काहीतरी चिटकलं कडाला सुरी. निघल का नाही बघावं लागेल. निघतंय निघली. सहज निघते. हा हा आपली ही अशी पोळी आंबे अशी धरा इकडं अशी धरा. कस काय? भारी आहे. आणि काल म्हणलं की मला लय जाड झाली, आता ही तर बघा बरं पातळ आहे. लय पातळ झाली उलटी. ती खोलली मी कडनी. आयशा ती राहिली होती खोलाची. हा कडनी खोलले त्या म्हणून उचलले आहेत ना. मस्त आहे झाले ते बघा. आणि ही ना मी थोडं सुरीनं, ती बिना साखरेची बिना साखरेची आणि ही साखर घालून केली. तर साखर घालून केलेली बघा कलर कसला आलाय. मोडली लगेच, दमच नाही रे द्यावा. आपला आंबा आहे केशर आंबा. केशर आंब्याची हा बिना साखरेचीच करायची केशर आंब्याची. त्याची काय करायची. सुद्धा ही गरज आंबट नाही थोडा आंबट होता ना, ह्याला साखर टाकली. मोडू नका सगळ्या. काय हो बघतोय की काय होतंय त्याला. आंबट येतोय घरात, आंब खावा की. अगं एवढा तुकडा मोडला कडक. साखर टाकलेलं जर कडक लागते. ही मऊ लागते खायला, खुसखुशीत लागते. आणि ही खुशीत नसतंय ते काय अहो वातड आणि खुसखुशीत असं म्हणा असतच. आणि ही नाही, ही वलच नाही अजून, आपलं वाळलंच नाही अजून. वळलं ही लय जाड झालं. आणि इथं पक्ष्यांनी टोचा मारल्या. काय पक्षी आहे इथं. ही आज बी वाळत नाही आव. आता ऊनच नाही, ऊन गेलं गावाला. आभाळ आले, पाऊस. मग काय करायचं. ती 2 पोळ्या घेऊन जाऊ घरी, ही राहू दे वाळायला. चालतंय. नाहीतर जरा थोडस मंद आचेवर असं ना करपण खालनं खालनं थोडस उब द्यायची त्याला. तसं करावं काय. हा लगेच वाळल. असं नाही वाळायचं. आता वाळते बघ आवाळ आहे का. हो तिकडून आबाळ उठले याला. धरा दाखवा. ही काय तिकडून आबाळ उठले. पांढरं नाही दिसत. परत थोड्या वेळाने त्याला रंग चढतो काळपट आबाळाला. झाडावर आंब नाही तर आता कशाला चालला. खांद्या कट करायच्या. हे आपल्याला आंबा कट करून टाकायचा आहे. तर आंब्याला फळ पण लय लागे नाही ह्या. आणि लय वरनं पण आपल्याला ही करा येईल का. त्याला ह्याच्यावर चढूनच करायचं. बरं करा. आणि आंबा पण थोडासा आंबटच आहे ह्याचा. कुठे ढकलता आता. हा पडलं. शेंड कट करायचे फक्त आपल्याला, झाड कट करायचं नाही. वरचं मोठं आपलं बारकं मोठ्या फांद्याच्या शेंड कट करायचं. म्हणजे त्याला फांदे फुटून आले की त्याला कलम भरायचं आहे ना. हे बुडका असं दुसऱ्याच वर्षी फळ लागतंय लगेच. आंबा पिकला आंबा नशिबात असतो. झाडावरनं पिकून पडला असेल खाली. हा आहे का ना. खावा आवडलं नाही. चांगलं आहे ना. ह्या आंब्याची चवच असते थोडीशी आंबट. देशी आंबा आहे.
सोबतीत एक पडलाय. नको मला मला तुमच्या बसलाच खायचं आता पण तुम्ही दिलाच नाही. चांगला लागतंय का चांगलं लागतंय की पाखरा टूच मारली पण टोचा मारते ती काय अशी खाते ती पाखरं. एवढा आंबा निघलं गवला आपल्याला झाडावर चढून काढला आपण किती यायचा पण इथं आंबा थोडा आंबट आहे. 2 2 4 5 6 7 8 9 10 12 14 16 15 16 आंबा आहे एवढं. नक्की 16 जायते का होय मोज. हां तर आता तुर आपले इथं वाळू घातलेले आहे. ही आता घडी करून ठेवावं लागणार आहे. रात्रीच्याला काही विश्वास नाही पावसाचा पण काय सांगता बी येत नाही. जर आला तर मग भिजेल. चांगली बऱ्यापैकी हडकली नाही. उद्याचं अजून एक ऊन द्यावं लागतं ह्याला. अजून नाही एवढी खळखळ वाजा नाही. खळखळ वाजली की झालं. हां ऊन नाही आज. करायचं गोळा मग येरवाळी गायींकडे जाऊन येऊ मग. काय झालं काय झालं. तू काय केलं आता घालणार आहे का भिजू तूर. अगं माझा ऐक उद्या मी नाही इथं. वाळली नाही अजून एक ऊन द्यावं लागणार आहे. पावसाचं जर चिन्ह आलं तर तुला एकटीला काय सुद्धा जमणार नाही करायला. हा पाऊस पडायला लागला तर तू काय करणार आहे एकटी. काय करायचं सगळी ताकद देतो ईश्वर नसल्यावर घरी कुणी असल्यावरच मग आशा करत बसतो माणूस. तुम्ही मला एवढं काही समजता काय. हात मुडके आहे का आहे काय करणार आहे एका हाताने. सगळं केलं एवढी 10 क्विंटल डाळ केली काय बसली काय कुणाची वाट बघत. हातमुडके चांगला होता तेव्हा तर कुठे न वाजलाव. आता हातमुडके मला चांगलं होतं तेव्हा केली की कामी नाही कुठं म्हणतोय आम्ही. आता करत नाही का कुणाला तर वाटतंय का मी आदू आहे सगळी कामं करते का नाही. नाही पण कशाला ताप करून घेते परत म्हणते हात दुखतोय म्हणून. हा झालं थोडे दिवस पावसाळा चालू झाला मग त्याच्या डाळी पाठवणार. चला असं चांदणं पडले चांदणे दिसते ती की लगा मोबाईल भारी आहे लगा. ही मोबाईल म्हटलं तुझा भारी आहे चांदण्या बी दिसते ते लगा. हा तुम्हाला पण घ्यायचं चांगलं. बर मित्रांनो घेऊ एवढं करून तूर सगळे झाकून ठेवावे कारण दैवार पडेल का ग. मग वाफ जमिनीतनं पाणी पडलेलं पावसाचं पाणी वाफ ते चिटकणार ना सगळं. होय गे झालं गडी फिडी घालून टाकले वरनं अजून एक कागद झाकला. वारं सुटणार नाही ना रातचं. वारं सुटलं की हे होईल बरं का. नाही कुठलं बर तसं ती एक झाकला वाटतंय कागद. हा पण जुना आहे नवीन आहे. बर अजून काहीतरी वजन ठेवावं कागदावर कुठं नको. हा पुन्हा ठेव.